दादरच्या प्रभाग क्रमांक 191 मधून नगरसेविका असलेल्या विशाखा राऊत यांचं जे नगरसेवक पद आहे ते आता रद्द होणारे अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. कारण त्यांचा जो दाखला आहे त्याबद्दल नेमकं काय घडतंय बिघडतंय हा सुद्धा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपल्यासोबत प्रियाताई सरवणकर आहे आणि सदा सरवणकर आहेत. आपण दोघांची बातचीत करणार आहोत. ताई, ज्या पद्धतीनं ते आरोप करतायत की सदा सरवणकर यांनी 1 आठवड्यापूर्वीच सांगितलं होतं की माझी मुलगी नगरसेवक बनणार आहे आणि आता जे काही उत्तर त्या देत आहेत कसं पाहता आणि तुमची पहिली प्रतिक्रिया? त्या म्हणतात की सरवणकर साहेबांनी 10-15 दिवसापूर्वी किंवा महिनाभरापूर्वी सांगितलं, तर त्या खोटं म्हणतात. आम्ही 6 महिन्यापूर्वीपासून सांगतोय की ह्यांचा जो जातीचा दाखला आहे तो खोटा आहे आणि आम्ही केस जिंकणार आहे. आम्हाला पूर्ण विश्वास होता, कारण की आम्हाला माहिती की त्या जातीच्या नाही आहेत आणि त्यांनी इलेक्शनच्या 2 महिने आधी पालघरला जाऊन डिसेंबर 4 तारखेला त्यांनी तो जातीचं प्रमाणपत्र मिळवलेलं आहे. त्यांच्याकडे काही 5, 10, 15 वर्षापूर्वीचं जातीचं प्रमाणपत्र नाही, तर इलेक्शनसाठी त्यांनी महिनाभराआधी डिसेंबरमध्ये त्यांना जातीचं प्रमाणपत्र त्यांनी खोट्या गोष्टी आणि खोटी कागदपत्र देऊन मिळवलं आहे. पण ते आता म्हणतात की मी कायदेशीर लढाई लढणार. तुम्ही पण कायदेशीर लढाईसाठी तयार आहात? बघा, कुठलाच चोर कधी सांगत नाही की मी चोरी केली आहे. प्रत्येकजण हेच सांगतं. पण आज आम्ही पण कायदेशीर लढाई म्हणून आम्ही कायद्यामार्फतच जातो. आम्ही उगाचच येऊन फक्त काही खोट्या गोष्टी बोलत नाही आहे, कारण की आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि पुरावेनिशी आम्ही सिद्ध करून मग ह्या गोष्टी अहवाल आलेला आहे ना. पण ताई, कसं कळालं की त्यांचं जो जात प्रमाणपत्र आहे ते खोटं आहे? एकतर बघा, गेली 25 वर्ष सरवणकर साहेबांसोबत त्या काम करतात किंवा पक्षामध्ये एकत्र काम करतात. त्या कारणामुळे एकंदरीत सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती होत्या आणि 1997 साली जेव्हा त्या स्वतः ज्या वॉर्डमध्ये नगरसेविका म्हणून होत्या, त्यावेळेला त्यांचा वॉर्ड ओपन OBC राखीव झाला आणि त्या ओपन समाजाच्या असल्यामुळे, म्हणजे त्या क्षत्रिय सूर्यवंशी समाजाच्या असल्या कारणामुळे त्यांच्याकडे जातीचा दाखला नव्हता आणि सरवणकर साहेब, आम्ही OBC होतो, त्या कारणामुळे सरवणकर साहेब तिच्या वॉर्डमध्ये त्यांचा वॉर्ड सरवणकर साहेबांना दिला गेला आणि सरवणकर साहेबांचा वॉर्ड जो ओपन होता तो त्यांना दिला गेला. नक्कीच. सदा सरवणकर पण आपल्यासोबत, आपण त्यांच्यावर बोलणार. स्क्रुटिनी कमिटीवर दबाव टाकला आणि सदा सरवणकर यांचा याच्यामध्ये हात आहे असं कुठेतरी त्यांचा आरोप आहे, त्यांचा सूर आहे. याला उत्तर कसं देणार? मला असं वाटतं की जात पडताळणी समिती एक स्वतंत्र अधिकार असलेली ती समिती आहे. कुठल्या राजकीय पक्षाचा हस्तक्षेप या समितीमध्ये नसतो. या समितीने पूर्णपणे तपासणी करून जात पडताळणी समितीने तिचे जात प्रमाणपत्र हे रद्द ठरवलेलं आहे आणि त्याची अनेक कारणं त्यांनी दिलेली आहेत. मला असं वाटतं की अनेक नगरसेवकांची नगरसेवक पदंसुद्धा जात पडताळणी समितीने ते जात सर्टिफिकेट जी आहे ती रद्द केल्यानंतर पदं गेलेले आहेत. मला असं वाटतं हाच एक भाग आहे. विशाखा राऊत ह्या सूर्यवंशी क्षत्रिय समाजाच्या आहेत हे जगाला माहिती आहे. त्यांनी कुठून तरी खोटे पेपर जमा करून पालघरमधून घ्यायची गरज नव्हती आणि ती जी घेतली त्या खोट्या पेपरच्या आधारेच घेतली. दुसरं असं आहे, जात पडताळणी समितीची ज्या वेळेला आपण मागणी करतो त्यावेळेला वडिलांचा, आजोबाचा यांचे OBC दाखले देणं आवश्यक असतं. पण तिने आज तक स्वतःच्या वडिलांचा दाखला किंवा आजोबांचा दाखला दिलेला नाही. तिने शुद्ध खोटे पेपर दाखवून हा जो दाखला मिळवलेला आहे त्याच्यावरती समितीने हा आपला निर्णय दिलेला आहे. शिंदे समितीने स्क्रुटिनी समितीवरती दबाव टाकल्याचा त्यांचा आरोप आहे. या आरोपामध्ये काही तथ्य वाटतं तुम्हाला? काही तथ्य नाही, कारण ती स्वतंत्र कमिटी आहे. त्या कमिटीला स्वतंत्र असे अधिकार आहेत. ते कुठल्याही दबावाखाली काम करत नाहीत. हे जगजाहीर आहे. त्यामुळे हे आरोप आहेत, फक्त त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. पूर्णपणे मेरिटवरती दिलेला हा निर्णय आहे. पुढचं पाऊल आता तुमचं काय असणार? कारण दुसऱ्या क्रमांकावर आता प्रियाताई आहेत, त्यामुळे त्या नगरसेवक होतील अशी पण चर्चा आहे. आता जे काही नियमानुसार होईल किंवा कायद्यानुसार होईल त्याप्रमाणे ते आपण पुढे जाऊ. म्हटलं की मी कायदेशीर लढा देणार आणि कुठेतरी दबाव तंत्र, भाजपकडून दबाव नाही आहे पण शिवसेना शिंदे यांच्या शिवसेनेकडून असा काय दबाव आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. शिंदे साहेबांची शिवसेना आहे, शिंदे गट नाही आहे, कारण ते शिंदे गट उल्लेख करते. त्यामुळे शिवसेना ही शिंदे साहेबांची आहे आणि या गोष्टीसाठी दबाव वगैरे नाही चालत. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे आणि त्या जात पडताळणी समितीने योग्य तो निर्णय दिलेला आहे. नक्की. पुढचं पाऊल आता तुमचं काय असणार आहे? जी काही नियमाप्रमाणे कायदेशीर जी लढाई असेल ते आम्ही लढू आणि जे होईल ते चांगलंच होईल.
ताई, आपण पाहिलं की अत्यंत चुरशीचा हा सगळा सामना राहिला होता आणि अगदी थोड्या मतानं तुम्ही सुद्धा पडला होता, त्यामुळे अटीतटीचा सामना होता. बरीचशी चर्चा सुद्धा त्या जागेबद्दल 191 बद्दल झाली होती. आता तुमची वर्णी जी आहे ती नगरसेवकपदी लागेल अशी चर्चा सुरू झालेली आहे. तुम्ही कितीपत तयार आहात आणि मानसिक तयारी केली आता महानगरपालिकेत जाण्याची? बघा, सर्वात तर पहिलं आम्हाला त्यांनी जे एका ओबीसी महिलेचा अधिकार घ्यायचा प्रयत्न केला आहे, त्या ओपन कॅटेगरीतल्या असताना त्यांनी ओबीसी महिलेचा अधिकार घ्यायचा प्रयत्न केला आहे. तर आम्ही त्या लढाईत पहिलं जिंकू आणि पहिलं आम्ही आनंद तिथे मानणार आहोत की आमचा विजय म्हणजे एका ओबीसी महिलेला अधिकार द्यायचा. तर ती लढाई आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या नियमाप्रमाणे होतील त्याला आम्ही सामोरे जाणार. पोलिसात पण तक्रार करणार विशाखा राऊत यांची? नक्कीच त्यांनी, कारण की बऱ्याच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी स्वयं घोषणापत्र त्यांनी एक दिलेलं आहे की म्हणजे त्या आज एवढं खोटं बोलतात, आम्हाला आश्चर्य वाटतं आहे की मी तुम्हाला इथे दाखवेन की त्यांनी स्वयं घोषणापत्र दिलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कित्येक वर्ष त्या मुंबईत राहतात, त्या एका शिक्षिका होत्या शाळेत आणि त्यांनी मी मजुरी करते, स्वयं घोषणापत्र आहे हे विशाखाताईंचं आणि त्यात त्यांनी मजुरी हे लिहिलं आहे. अशा कित्येक गोष्टी त्यांनी खोट्या तिथे दिलेल्या होत्या प्रमाणपत्र मिळवण्यासाठी, जातीचा दाखला मिळवण्यासाठी. तर अशा कित्येक गोष्टी त्यांनी खोट्या केल्या आहेत आणि नक्कीच आम्ही जाऊ ना, आता पुढची जी काही प्रक्रिया ती आम्ही करणार. कायदेशीर लढा देणार म्हणजे? कायदेशीर नक्कीच लढा आम्ही देणार. आम्ही देतोच आहे. 6-8 महिने झाले आम्ही या गोष्टीसाठी. आम्ही कित्येक डॉक्युमेंट्स आम्हाला माहिती होतं, त्यांच्याच कितीतरी लोकांनी आम्हाला सांगितलं होतं की हे विशाखाताई खोटं करतात. त्यांच्याच आम्ही माणसांना विचारलं ना, तर तेच म्हणायचे की आज त्यांनी जातीचा दाखला आणलाय, कसा आणलाय ते तुम्ही समजून जा. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्यांनी काय काय केलेल्या. आम्ही नक्कीच जो कायदेशीर लढाई आम्ही लढणार. पण नागरिकांमध्ये, लोकांमध्ये एक जो संदेश गेला आहे की शिवसेना विरुद्ध शिवसेना असा हा लढा आहे आणि लढाई सुरू झाली आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे. याला तुम्ही कसं काय कव्हरअप करणार आणि नागरिकांना काय सांगू इच्छित? बघा, आता त्या विषय डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतात, त्या सिम्पती घ्यायचा प्रयत्न करतात की असं मला केलं, शिवसेना विरुद्ध शिवसेना. पण हा लढा शिवसेना विरुद्ध शिवसेना नाही आहे. तर हा आज बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे त्या संविधानाचा जो अपमान त्यांनी केलेला आहे, हा लढा आणि ही लढाई त्याच्यासाठी आहे. नक्कीच. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, आपण लीलावतीच्या रुग्णालयाच्या बाहेरच आहोत आणि आजचा दिवस तुमच्यासाठी खरं तर खूप आनंदाचा आहे. एकीकडे ही बातमी तुम्हाला मिळते, दुसरीकडे तुम्ही आजोबा झालेला आहात आणि तुम्ही हत्या झालेल्या आहात. किती आनंद आहे. मुलगा झाला आहे सरवणकर साहेब तुमच्या मुलाला? हो, अतिशय आनंद झालेला आहे. समाधानला म्हणजे मुलगा पुत्र प्राप्ती झालेली आहे, त्यामुळे आमचं कुटुंब आज खूप समाधानी आणि आनंदी आहे. नक्कीच ताई, तुमच्या भावना? खूप खुश आहे. माझ्या भावाला आज मुलगा झाला. मी आज पहिल्यांदा आत्या झाली आहे. तर म्हणजे मी एक्सप्रेस नाही करू शकत आहे हा आनंद. खूप खुश आहे. डबल धमाका आहे तुमच्यासाठी? डब्बल धमाका. म्हणजे आमच्या बाळाचा पायगुण बघा. नक्कीच. नक्कीच ताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो बघा, भाऊ झालेले आहेत इथे आत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढची जी लढाई आहे ती सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये आणि कायदेशीर ज्या पद्धतीने लढता येईल ती लढण्याचा जो पवित्रा आहे तो या ठिकाणी सरवणकर कुटुंबियांनी घेतला. काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.